विधान भवनात संभाजी महाराज यांचा तैलचित्र लावण्यात यावं, संभाजी महाराज यांचा इतिहास सीबीएसई बोर्डात शिकवण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारकडे केली आहे। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधतायत आपले प्रतिनिधी उमेश करंजकर। छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिवस आणि या बलिदान दिवशी जे आमदार आहेत अमोल मिटकरी हे छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती जी आहे ते घेऊन आज अधिवेशनात दाखल झालेले आहेत। राम गणेश गडकरी या तथाकथित शब्दप्रभूंनी औरंगजेबानी संभाजी महाराजांच्या देहाचे जे हाल केले त्यापेक्षा शब्द छल जो केलाय तो या पुस्तकामध्ये आहे आणि ते महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाने प्रकाशित केलेलं आहे। अशी पुस्तकं बॅन झाली पाहिजे आणि संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास हा चौथीच्या पाठ्यपुस्तकापासून सीबीएसई पर्यंत, मी तर म्हणतो अगदी नर्सरीपासून सीबीएसई पर्यंत हा अंतर्भूत झाला पाहिजे आणि संभाजीराजांचे तैलचित्र विधान भवन आणि मंत्रालयात असली पाहिजे अशा काही मागण्या आणि संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर येण्याकरता चरित्र साधन समिती सरकारने डॉक्टर जयसिंगराव पवार सरांच्या अध्यक्षतेखाली किंवा आणखी कोणा इतिहासकारांच्या अध्यक्षतेखाली गठीत करावी आणि महाराजांवरचे खंड प्रकाशित करावे। या मागणीकरता माझं हे सरकार सोबतच असताना सरकारला अत्यंत मनपूर्वक नम्रतेनं विनम्रपणे केलेलं हे आवाहन आहे। आपण संभाजी महाराजांना अभिवादन करणारं सरकार सत्तेमध्ये आलंय, त्यामुळे मला असं वाटतं आणि अपेक्षा आहे की ठीक आहे, जुन्या सरकारच्या भाग्यात ते नसेल, पण या सरकारला अडळ स्थानावर राहायचं असेल तर संभाजी महाराजांबद्दल ते जेवढे गंभीर आहेत, कारण सरदेसाचा वाडा काल तुम्ही डेव्हलप करण्याकरता सरकारने घोषणा केली, त्यामुळे मला विश्वास आहे की महायुती सरकार हे पुण्याचं काम करेल। जो हुआ सो होने दो, लेकिन जे करायचं आहे पुढे ते मात्र आपण लक्ष ठेवून करू। कॅमेरामन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।